वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। प्रकल्पग्रस्तांचे हुतात्मा स्मारक मंदूर येथील आंदोलन 44व्या दिवशी सुरूच आहे। आज आंदोलन कुल्याची वाडी तांबवे येथील चांदोली वन्यजीवाच्या गेटपर्यंत जाऊन आपल्या गावी जाण्याचा मार्ग धरला होता, परंतु वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेट बंद केलं। त्या ठिकाणी ठिय्या मांडून आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वात आणि श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा 44वा दिवस सुरू असून आज आंदोलकांनी आपल्या मूळ गावचा रस्ता धरला होता, पण अधिकाऱ्यांना हे लक्षात आल्यावर त्यांनी कुल्याची वाडी तांबवे गेटवर त्यांना थांबवण्यात आलं। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडून आपल्या भावनांची वाट मोकळी करून आम्हाला आमच्या गावाकडे जाऊ द्या अशा प्रतिक्रिया दिल्या। त्यानंतर मारुती पाटील आपले मनोगत व्यक्त केलं। ते म्हणाले की आमचा आता संयम संपला असून आम्ही गेले 2 दिवस प्रशासनाला न कळविता आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबला आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडला तर त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील। आज आंदोलन ठिकाणी डॉक्टर भारत पाटणकर यांनी येऊन मंगळवार दिनांक 25/2/2025 रोजी दुपारी 2:15 मंत्रालयात बैठक आयोजित केली असल्याचं पत्र आलं आहे, याची माहिती दिली व बैठकीत आमच्या बाजूने निर्णय झाला नाही तर शेवटचा पर्याय म्हणून आम्ही एकतर बेकायदेशीर संपादन ठरवलेल्या आमच्या रानात घुसू किंवा वारणा धरणाच्या भिंतींच्या मागे पाण्यात दिसू असा इशाराही सरकारला दिला। संतोष गोटल यांनी बैठकीला आलेले पत्र आंदोलकांना वाचून दाखवलं। आंदोलनामध्ये मारुती पाटील, जगन्नाथ कुडतुडकर, पांडुरंग कोठारी, विनोद बडदे, शामराव पाटील आणि मोठ्या संख्येने स्त्रिया पुरुष सहभागी झाले होते। आज 44व्या दिवशी आम्ही आंदोलनाचा आज जे आंदोलन केलं, कुल्याची वाडी तांबवे या ठिकाणी वन्यजीवच्या गेटवर आम्ही गेलो, परंतु वन्यजीवचे कर्मचाऱ्यांनी आम्हाला आत येण्यास विरोध केला। तरी तो विरोध झुगारून आम्ही रिसरी ज्या गेटपर्यंत जायचं होतं, आज आम्हाला ज्या टप्पा जो गाठायचा होता आज आम्ही गाठला। भविष्यात आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे की 44 दिवस जर शासन आमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही तर आता आम्ही परवानगी घेणार नाही आणि उद्यापासून आम्ही दुसऱ्या आंदोलनाची सुद्धा तयारी करणार आहे। कारण आता आम्हाला कुणाची गरजच उरली नाही। आम्हाला प्रशासन माहीत नाही, कोण माहीत नाही। आता आम्हाला जीवन मरण्याचा प्रश्न तयार झाला आहे। म्हणून आम्ही आज जे आंदोलन केलं, आजचा पहिला दिवस आम्ही कुल्याच्या वाडीपर्यंत आम्ही गेलो आणि उद्या आम्ही कोणत्याही क्षणी आमच्या मूळ गावात जाऊ शकतो। आम्ही कुणाला विचारणार नाही, काय नाही। परंतु आमच्या प्रशासनाकडून जर आमच्या लोकांना काय त्रास झाला किंवा आम्हाला वाटत काय त्रास झाला तर त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील। आणि जी आंदोलनाची दिशा आहे, आज दुपारी 1 वाजता डॉक्टर भारत पाटणकर या ठिकाणी येणार आहेत आणि ते ज्या वेळेला पुढचा निर्णय जाहीर करतील त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत।